संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. अशाच माहिती तुम्हाला रोज मिळत राहतील. शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. सध्या पात्रता परीक्षेचा पेपर हा त्या ठिकाणी फुटल्यानंतर ही पहिल्यांदाच एक महत्त्वाची घडामोड त्या ठिकाणी समोर आलेली आहे. आता जे आरोपी आहेत त्या आरोपीवरती कारवाई होईल, त्यांना त्या ठिकाणी पकडलेलं सुद्धा आहे. परंतु आता पात्रता परीक्षा ही नेमकी केव्हा घेतल्या जाईल, टीईटी पेपर नेमका केव्हा होईल, प्रत्येक उमेदवाराला याचा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे. आता एक्झाम तर ऑगस्टमध्ये होईल का सप्टेंबरमध्ये होईल, नेमकी परीक्षा केव्हा होईल, हा जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे तो सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे. नेमका काय निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहू. बघा, सध्या माननीय आयुक्त महेश चोते साहेबांनी एक पत्र त्या ठिकाणी लिहिलंय आणि हे आहे माननीय व्यवस्थापक IBPS, जे IBPS आहे, जी टेटची एक्झाम घेते त्या संस्थेला हे पत्र लिहिलेलं आहे. आणि हे पत्र आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 परीक्षेचे ऑनलाईन आयोजन करणे. म्हणजे राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतलाय की पुढची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे पत्र तुम्ही आता बघताय हे गेल्या 4 वर्षाआधी त्या ठिकाणी 4 वर्षाआधी पाठवलेलं होतं. आणि त्यावेळेस प्रधान सचिव हे वंदना कृष्ण मॅडम होत्या. त्यावेळेस सुद्धा पेपरमध्ये बातम्या आलेल्या होत्या की महाटेट परीक्षा ही त्या ठिकाणी ऑनलाईन घेतल्या जाईल. परंतु काय झालं की फक्त प्रस्ताव हा मंत्रालयात दाखल झाला, मंत्रालयामध्ये गेला, परंतु त्यावरती राज्य सरकारनं कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता. परंतु आता जो काही पेपर त्या ठिकाणी फुटला त्यानंतर राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतलाय आणि आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आणि ही परीक्षा आता कोण घेणार आहे तर IBPS ही संस्था त्या ठिकाणी घेणार आहे. या आधी सुद्धा MPSC चे पेपर हे ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी होणार असल्याचं पत्र महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेलं होतं. आणि आता ऑनलाईन मध्ये अनेक विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा MPSC ला सुद्धा त्या ठिकाणी विरोध आहे. पेपर हे ऑफलाईन झाले पाहिजे असे त्यांचे म्हणणं आहे. आणि आता TET परीक्षा ही ऑनलाईन त्या ठिकाणी होते. पत्रामध्ये आधी काय आहे ते बघू आणि नंतर बाकीचं आपण त्या विषयावरती बोलूया. शिक्षक पात्रता परीक्षा 2026 चे आयोजन दिनांक 28 जून रोजी करण्यात आले होते. परीक्षा राज्यातील एकूण एक फर्स्ट पेपर 2,58,001 म्हणजे 61 आणि पेपर क्रमांक 2 ला 3,42,064 असे एकूण 6,01,25 परीक्षार्थीने त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेले होते. आता परीक्षासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये परीक्षा क्रमांक 1 701 आणि परीक्षा क्रमांक 2 हे 1,028 अशा एकूण 1,729 परीक्षा केंद्र निश्चित केलेले होते. परीक्षा केंद्रावर सकाळ व दुपार अशा 2 सत्रामध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि उपरोक्त कार्यालय संदर्भ क्रमांक 2 जाहीर प्रकटनाद्वारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 चे आयोजन 28/6/26 रोजी न घेता सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी सदर परीक्षा घेण्याकरता उपरोक्त संदर्भीय मेल 3 अन्वये आयोजित ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत आपणास अवगत करण्यात आले होते. म्हणजे याआधी सुद्धा काय केलेलं होतं, त्यांनी परीक्षा घेण्यासाठी अवगत केलेलं होतं. याआधी सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. हे बघा, या कार्यालयाचा 2023 चा मेल मी तुम्हाला सांगितलं ना की 4 वर्ष आधी हे झालं होतं. हे 4 वर्ष आधी त्यांना सांगितलेलं होतं, परंतु त्यावरती पुढं काहीच कार्यवाही झालेली नाही. मग दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 1385/25 तसेच अन्य संबंधित याचिकावर 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सेवेतील शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यानुसार सेवेतील शिक्षकांना व सेवेत येणाऱ्या शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्याकरता सन 28 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सदर परीक्षेचे आयोजन वर्षातून किमान 2दा घेण्याचे प्रस्तावित आहे. तसेच यापुढे होणाऱ्या परीक्षा देखील ऑनलाईन कार्यपद्धती अवलंब करून घ्यावायच्या असल्याने शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेटचे 2026 चे आयोजन आपल्या संस्थेमार्फत
जितक्या लवकर शक्य लवकर सुरक्षितरित्या व पारदर्शकपणे घेण्याकरता विनंती करण्यात त्या ठिकाणी येत आहे. आता यांनी ती काही माहिती असेल ती माहिती त्यांना ती प्रोव्हाइड केलेली आहे. आता यांनी काय केलंय की हे जे पत्र आहे हे आजचंच पत्र आहे आणि ही परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी IBPS ला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता IBPS ला त्या ठिकाणी सांगितलं ही परीक्षा आता ऑनलाईनच होणार आहे. यापूर्वी सुद्धा ज्या परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षा TATच्या असू द्या किंवा टेटच्या असू द्या हे सर्व परीक्षा आता काय होणार तर ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी होणार आहे. आता ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यासंदर्भामध्ये अनेक उमेदवारांचं हे आपल्याला वेगळं मत त्या ठिकाणी ऐकायला मिळतं की ऑनलाईन परीक्षामध्ये जो घोळ होतो तो घोळ उघडकीस येत नाही. सगळ्यात पहिलं की आतापर्यंत जेवढ्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या त्या परीक्षेमध्ये कुठलाही घोळ पुढे म्हणजे आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणून परीक्षा ही ऑनलाईन नको अशी अनेक उमेदवारांची त्या ठिकाणी मागणी असते. परंतु आता पेपर फुटीच्या संदर्भामध्ये पेपर फुटल्यामुळं ही परीक्षा ऑनलाईन घेण्याची तात्काळ कार्यवाही ही महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. आता ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने घ्यायला हवी की ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी घ्यायला हवी यामध्ये अनेक उमेदवारांमध्ये वेगळं मत असू शकतं. परंतु तुम्हाला काय वाटतं की ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यायला हवी की ऑफलाईन पद्धतीने घ्यायला हवी? तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.